नमस्कार. आज आपण त्या काळात डोकावून पाहणार आहोत ज्या काळात एका महान नायकाचा उदय झाला. ती परिस्थिती नेमकी होती तरी कशी? तर आपली ही गोष्ट सुरू होते थेट इतिहासाच्या पानांमधून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या आधी महाराष्ट्राची अवस्था नेमकी कशी होती हे सांगणाऱ्या काही नोंदींपासून. बरोबर आहे. कुठल्याही महान व्यक्तिमत्वाला समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांचं जग, त्यांचा काळ समजून घ्यावा लागतो. आणि तो काळ तर जणू एका नायकाची आतुरतेने वाटच पाहत होता. चला तर मग पाहूया की 17व्या शतकात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती. एक गोष्ट मात्र नक्की, ती अजिबात एकसंध नव्हती. त्या काळात महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता, म्हणजे इथला बहुतेक प्रदेश बाहेरच्या सत्तांच्या ताब्यात होता. कोणी एक असा आपला स्थानिक राजा नव्हता. मुख्यतः 3 मोठ्या सत्ता होत्या ज्या महाराष्ट्रावर राज्य करत होत्या: अहमदनगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचे मुघल. आणि गंमत म्हणजे या तिघांमध्ये सतत संघर्ष चालायचा. जणू काही त्यांनी ही जमीन आणि इथली माणसं आपापसात वाटूनच घेतली होती. पण मग एक प्रश्न येतो की हे सुलतान तर दिल्ली, विजापूर, अहमदनगरमध्ये बसून राज्य करायचे. मग गावागावांमध्ये जमिनीवर नक्की कोणाचा अधिकार चालायचा? तर ती सत्ता होती स्थानिक सरदारांच्या हातात. या सरदारांना वतनदार असं म्हटलं जायचं. आता वतनदार म्हणजे कोण? तर देशमुख, देशपांडे यांच्यासारखे वंशपरंपरेने अधिकार मिळालेले सरदार. महसूल गोळा करण्याच्या आणि इतर सेवांच्या बदल्यात त्यांना जमिनी म्हणजे वतन मिळत असे. आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा आहे. या वतनदारांची जी काही निष्ठा होती ती देशाशी किंवा रयतेशी नव्हती, अजिबात नाही. त्यांची सगळी निष्ठा होती फक्त आणि फक्त स्वतःच्या वतनाशी, म्हणजे त्या जमिनीच्या तुकड्याशी. आपलं वतन कसं टिकेल, आपली जहागिरी कशी सुरक्षित राहील, फक्त हाच त्यांचा विचार असायचा. लोकांचं काय होतं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. आणि या स्वार्थी वृत्तीमुळे काय व्हायचं तर हे वतनदार सतत आपापसातच लढायचे. माझ्या वतनाच्या हद्दीवरून तुझ्या वतनाच्या हद्दीवरून सतत भांडणं. आणि या सगळ्याचा त्रास कोणाला? अर्थात सामान्य माणसाला. त्यांच्या आयुष्यात त्यामुळे आणखीनच अशांतता पसरली होती. तर ही झाली राजकीय परिस्थिती. पण या सगळ्याचा, या सत्तांच्या लढायांचा, वतनदारांच्या स्वार्थाचा सामान्य माणसावर म्हणजे रयतेवर काय परिणाम होत होता? चला ते पाहूया. विचार करा, त्या काळातलं आयुष्य किती अनिश्चित आणि अन्यायाचं असेल. आज ह्या सरदाराची सत्ता, उद्या दुसऱ्याची. सतत लढाईचं वातावरण. अशा परिस्थितीत लोकांच्या जीवाला किंवा मालमत्तेला सुरक्षा कुठून मिळणार? न्यायाची अपेक्षा तर दूरच राहिली. त्या काळातील परिस्थितीचं वर्णन करताना एका शब्दात सांगितलं जातं, रयत गांजली होती. हा एकच शब्दसमूह सांगून जातो की लोकांची अवस्था किती वाईट होती. ते अक्षरशः भरडले जात होते. म्हणजे बघा, रयतेची अवस्था काय होती. शेतात दिवसरात्र कष्ट करूनही पोटभर अन्न मिळेल याची खात्री नाही. सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतोय. आज जे घर, जी जमीन आपली आहे ती उद्या राहील की नाही याचा पत्ता नाही. आणि वरून या भांडखोर सरदारांचा जुलूम तर होताच. थोडक्यात ही फक्त राजकीय अस्थिरता नव्हती, तर जगण्यासाठीची एक रोजची लढाई होती. आणि जेव्हा परिस्थिती इतकी हाताबाहेर जाते, इतकी भीषण होते, तेव्हाच एका मोठ्या बदलाची गरज निर्माण होते. एका अशा बदलाची जो हे सगळं चित्र पालटून टाकेल. आणि याच गरजेतून एका शब्दाचा, एका विचाराचा जन्म झाला: स्वराज्य. स्व म्हणजे आपलं आणि राज्य म्हणजे शासन. आपलं स्वतःचं राज्य. विचार करा, जिथे सगळीकडे परक्यांची सत्ता होती तिथे स्वतःच्या राज्याची कल्पना करणं ही किती मोठी, किती क्रांतिकारक गोष्ट असेल. हे एक प्रकारचं दुष्टचक्रच बनलं होतं. बघा, सगळ्यात आधी परकीय सत्ता, त्यांच्यामुळे वतनदारांमध्ये आपापसात संघर्ष, त्या संघर्षामुळे सामान्य जनतेचे हाल. आणि ह्या सगळ्यामुळे महाराष्ट्र निराशेच्या गर्तेत सापडला होता. हे चक्र तोडणं गरजेचं होतं. आता हे अगदी स्पष्ट झालं होतं की ही जी व्यवस्था आहे ती लोकांना पूर्णपणे नाकारत होती. दूर बसलेले सुलतान किंवा इथे असलेले स्वार्थी वतनदार यापैकी कोणीही रयतेला हवी असलेली शांतता, सुरक्षितता आणि न्याय देऊ शकत नव्हतं. तर अशी ही सगळी पार्श्वभूमी तयार झाली होती. चोहीकडे अंधार पसरला होता. आणि याच अंधारात एक प्रश्न उभा राहिला होता की या परिस्थितीत स्वराज्याची ही मशाल पेटवणार कोण?